माझा ज्ञानेश्वर संत जन जगामध्ये भगवंतापेक्षाही उदार जर कोण असतील तर संत आहेत. कारण ते काही न मागता तुमचं हित करतात. पण इतर संत म्हणतात तुका म्हणे आता उदार तू होई. तू उदारच आहेस ना. काय तुझ्या उदारपणाला सांगा म्हणले. भीष्मपणे केला खरा धनुर्धरा रक्षिले. तुझी महिमाच आहे म्हणले. काय वर्णू म्हणले तुझी जना माहित म्हणते. काय तुझी महिमा बोलाव म्हणले. हा चोरट्याचा बहुमान केलास म्हणले. तुला काय सांगा. पुण्यवंत पाताळ लोके नेला. चोरट्याचा बहुमान केला. तुझी सांगता येत नाही म्हणले. शेले कबीराचे विणले म्हणले. एवढीच काय म्हणले तुझी कृपा. मांस विकू लागे सज्जन कसा. ऐका महिमा आवडीची बोरे खाये बिले. अनेक प्रमाण आहे तिकडचे तिकडे. तुझ्या ह्याला सांगताच येत नाही. तुझ्या इतका उदार तूच आहेस म्हणले. तुला दुसऱ्याची उपमा देता येत नाही. पण एखादं काम आपल्याला जर करून घ्यायचं असेल ना मोठ्या माणसाकडून तर त्याची स्तुती करावी लागते. त्यांची जर स्तुती नाही केली तर ते काम होत नाही. म्हणून तुकोबाराया म्हणतात पांडुरंग परमात्म्याला की तुका म्हणे आता उदार तू. अरे हो ना म्हणले उदार. मज ठेवी पायी. पायावर ठेवा का पायाजवळ ठेवा का तर पायाजवळ ठेवा. मज ठेवी पायी संतांची. आता संतांना कोणते कोणते पाय आहेत. प्रत्येक व्यक्तीला दोनच पाय आहेत. बरोबर आहे का. पण जगद्गुरु तुकोबारायांचे जेवढे अभंग आहेत त्याला प्रत्येकाचा एक चरण आहे का नाही. किती चरणाचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे. 3 चरणाचा अभंग आहे. 6 चरणाचा अभंग आहे. 2 चरणाचा अभंग आहे. हे ज्ञान रूपी चरण आहेत. हे आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत. ते दृष्टा दर्शक हे आपल्यासाठी ते दृष्टे काय सगळं जग काय व्यासाचं उच्चिष्ट नाही. सगळं ज्ञान व्यासाचं उच्चिष्ट आहे. लक्षात आलं का. म्हणून आपण म्हणतो ना उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो ते चरण आहे. तुम्हाला पुरावाच द्यायचा झाला तर तुकोबारायाचा अभंगाचा आहे. संत चरण रज लागता सह सहज. म्हणून त्या संत मज ठेवी पायी संतांची. तिथं जाऊन काय करील. संतांच्या पायावर जाऊन मग उगाच म्हणले पराणी राहीन ते ठाई उगाच संतांची पायी न मागेल तरी काही तुझे अनगा. पण संतांच्या चरणावर राहण्यात माझं हित आहे. जोपर्यंत मी संतांच्या चरणावर राहील तोपर्यंत मी शांतीत राहील. तोपर्यंत मी सुखात राहील. तोपर्यंत मी नामसाधनेत राहील. तोपर्यंत मी आत्मबोधात राहील. आणि जसं संत मला त्यांच्या पायापासून दूर करतील तसा मी दुःखात जाईल. तसा मी संसारामध्ये जाईल. माझी साधनं तेवढी प्रभावी राहणार नाहीत. माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी उत्पन्न होईल. माझी बुद्धी भगवंताची सेवा करणार नाही तर ती भ्रष्ट होईल. मला संसार सुखाची लोभ वाढेल. मला विषयाकडे माझं मन नेईल. माझं मन परमार्थाकडे राहणार.